नमस्कार मित्रांनो, स्टॉक इन्व्हेस्टिंग ज्ञानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समजून घेऊ की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या शेअरबद्दल. तर SBI हा एक खूप शानदार शेअर आहे. हा शेअर खाली पडतो, पडल्यावर परत वरती पळतो. आजच्या तारखेला पाहाल तर कोठे आहे, कोणाला वाटत असेल 7 लाख करोडचा मार्केट कॅप झाला आहे. इथे घसरण चांगली होऊ द्या, घाई करायची नाही. घाई कराल तर नुकसानमध्ये जाल. चांगला शेअर घसरल्यावरच खरेदी करायचा आहे. याने हाय पहा किती बनवला होता, 912 याने गेल्या वर्षीचा 52 वीक हाय बनवलेला आहे. म्हणजेच की आत्ता पण हा 100 रुपयांनी स्वस्त आहे. पहा खालच्या साईडला चांगली यामध्ये घसरण झाली होती. खाली कितीपर्यंत पोचला होता, जवळजवळ 700 वर. अजून काही खास तेजी नाही बनली आहे. वरती याने 912 पर्यंत हाय 52 वीक हाय मारलं होतं. येणाऱ्या काळात हा ब्रेक होणार आहे. 4 डिजिटमध्ये हा शेअर येणाऱ्या काळात जाऊ शकतो. कंपनी ठीक आहे, मजबूत आहे. असं का? कारण कंपनीचा प्रॉफिट पहा एकदा. ह्या कंपनीला वारंवार बोलत असतो मी. जेव्हा हा शेअर पडतो तेव्हा बोलतो मला SBIला खरेदी करा. मी SBI तेजी बनली, परत पडला. जेव्हा पडला तेव्हा ओरडून बोलला की कोणी मला खरेदी करणारा आहे का? चांगला शानदार पैसा बनवला आहे. प्रॉफिट पहा दमदार आहे. SBIमध्ये चांगला पैसा बनत राहील. आता पहा याने प्रोग्रेस केली आहे. पूर्ण वर्षाचा डेटा पहा, तुम्हाला थोडं समजून येईल. 70,000 करोडचा प्रॉफिट आहे. तर 4-5 वर्षापूर्वी किती होता? 23,000 करोड, 37,000 करोड. तेव्हा शेअरचा भाव स्वस्त होता. मग 57,000 करोड, परत 70,000 करोड. ठीक आहे, प्रॉफिट जास्त वाढत आहे, तर शेअरचा भाव पण वरती आहे. तुम्हा लोकांना वाटतं की एकदम पडून कंपनी संपून जाईल. या सर्व गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. हा शेअर नेहमीच तुम्हाला पैसे देत राहील. कोणाला विचारण्याची गरज नाही. फक्त शेअर घसरल्यावर खरेदी करायचा आहे, घाई नाही करायची. दर 1-2 महिन्याला काहीतरी कारणाने घसरण होईल. ह्या शेअरमध्ये नाही झाली तर दुसऱ्या शेअरमध्ये होईल. लॉजिक तर तेच आहे. मजबूत चांगल्या कंपन्यामध्ये खाली घसरल्यावर खरेदी करायचं आणि ह्या जास्त मल्टीबॅगल रिटर्न देणार नाही. थोड्याशा 2-5% वाढल्या तर त्यात तेजी बनली तर त्या विकून बाहेर यायचं आणि आपला प्रॉफिट बुक करायचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.